तर नमस्कार मैत्रिणींनो, मी कुसुम बेसिक टीचिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर चला तुम्हाला या साडीमधलं खूप सुंदर असं ब्लाऊज डिझाईन दाखवते. तर इथं मी अस्तर घेतलं आहे आणि अस्तरची उंची रुंदी मी मोजून घेणार आहे. तर इथं मी तुम्ही बघू शकता, इथं मी 10ची घडी घेतली आणि उंची 14ची घेतली. चौरस कट करून घेते. 32 मापाचे हे ब्लाऊज आहे. 2.5 वरती गळ्याला निशाणी करते, 3 वरती शोल्डर आणि 6 वरती मुंडा. चौरस करून घेतला. आता इथे मी गळा घेणार आहे 10चा. चौरस करून घेतला. इथं मुंड्याला आकार देऊन घेतला आणि इथं आतील बाजूनी चौकोनापासून बाहेर 1 इंच घेऊन इथं असं म्हणजे पानासारखा आकार देऊन घेतला आणि बाहेरच्या साईडने 1 इंच असा आकार देऊन घेतला आणि पुन्हा 1 इंच खाली 2 इंचावर घेऊन गोल करून असं गोल करून पुन्हा गोल करून इथं मी असं परफेक्ट असं गोल करून इथं आकार देऊन घेतला. तर आता इथं मुंडा कट करून घेते. इथं फक्त पुढचा गळा कट करून घ्यायचा आहे. तर आता मी ब्लाऊज पीस घेते आणि ब्लाऊज पीसची डबलची घडी घालते आणि त्यावरती मी अस्तरचं कटिंग केलं ते काठाच्या वरती ठेवते. तुम्ही बघू शकता, काठाच्या वरती बंद बाजू करून ठेवलं आणि इथे कट करून घेते. आता इथं मुंडा कट करून घेते आणि आता इथं मी गळा कट करून घेते. परफेक्ट आकारानुसार असं कटिंग करून घ्यायचं अस्तर ठेवून. ब्लाऊज पीसचं डबलची घडी ठेवायची आणि आता इथं हा काठ मी इथं कट करून घेतला. इथं कॅनव्हास घेतलं, डबलचं घ्यायचं, कॅनव्हास डबलचं घ्यायचं आणि असं गळ्याचा जसा आकार आहे ना तसाच आकार देऊन घ्यायचा आणि यावरती आता बाहेरच्या साईडने 1 इंच आपण पुन्हा असा जसा आहे ना परफेक्ट अस्तरवरती आखलेला तसा इथं कॅनव्हासवरती आखून घ्यायचा 1 इंचाचा. हे बघा, असं 1 इंचाचा आकार परफेक्ट आखून घ्यायचा. आता हा पॅच इथं कट करून घेऊ. हा गळा कट करून घेतला पुढचा. आता हा बाहेरची बाजू कट करून घेऊ, म्हणजे हा कॅनव्हासचा पॅच आपण इथं काढून घेतला. आणि पुन्हा आता डबलचं कॅनव्हास घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, पुन्हा डबलचं कॅनव्हास घ्यायचं आणि पुढचं गळा आखून घ्यायचा आणि त्यानंतर असं काढून घ्यायचं आणि त्यानंतर असं आखून घ्यायचं पुन्हा आणि खालच्या साईडने जसं आपण बाजूचा पॅच आखला तसा आपण पॅच आखून घ्यायचा. बघा, असा पुन्हा आपण दुसरा पॅच इथं काढून घ्यायचा. तर हा जो दुसरा पॅच इथं मी कट करून घेते. जसं आपण इथं अस्तरवरती आखून घेतलं तसंच आपण इथं कॅनव्हासवरती आखून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं. आता हा जो काठ आहे त्यावरती मी पुढचा पॅच म्हणजे 1 नंबरचा पॅच इथं कट करून घेते. आणि आता हा जो दुसरा पॅच आहे तो साडीच्या कापडावरती कट करून घेते. हा जो 2 नंबरचा पॅच आहे तो साडीच्या कापडावरती कट करून घेते. आकारानुसार इथं मी हा पॅच इथं कट करून घेतला. आता अस्तर खाली ठेवा, वरती ब्लाऊज पीसचं ठेवा आणि गळ्याच्या बाजूने शिलाई करा. उलटं सुलटं बघून घ्यायचं.
आता इथं मी उलटं सुलटं बघून घेतलं व्यवस्थित आणि गळ्याच्या बाजूने इथं मी शिलाई करणार आहे. आता परफेक्ट असं सारखा कपडा धरून इथं मी गळ्याच्या बाजूने शिलाई करून घेते. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे पॅटर्न घ्यायचे असन तर 88 055 74 046 या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा. तुम्हाला मी माहिती सांगेल. आतापर्यंत भरपूर जणींनी घेतले आणि छान बसतात. भरपूर बायकांनी घेतले आत्तापर्यंत. घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या, कॉन्टॅक्ट करा. 88 055 74 046. तर इथं गळ्याच्या बाजूने मी शिलाई करून घेतली आणि हा जो 1 नंबरचा पॅच आहे ना, ती इथं मध्यभागी टिप मारून घेतली. आणि आता ही कॅनव्हास आहे. ही कॅनव्हास मी असं ठेवून घेणार त्यावरती एकदम गळ्याच्या मापानुसार आणि पुढच्या साईडने मी शिलाई करणार आहे. तर इथं मी असं एकदम परफेक्ट ठेवून घेतलं आणि इथं शिलाई करून घेते गळ्याच्या आकारानुसार. तर आता गळ्याच्या आकारानुसार इथं मी पॅचला शिलाई करून घेतली आणि बाहेरच्या साईडने आता मी इथं शिलाई करून घेते. आता तुम्ही बघू शकता बाहेरच्या साईडने शिलाई केली आणि त्यानंतर मी कैचीने इथं कट करून घेते आणि दुमडून घेते असं, म्हणजे धागे वगैरे निघत नाही त्यासाठी असं कैचीने कट करून आपण दुमडून घ्यायचं. एकदम असं आकारानुसार असं दुमडीत दुमडीत चालायचं आणि त्यावरती आपण शिलाई करीत चालायची. तर आता इथं मी आकारानुसार एकदम परफेक्ट असं दुमडून घेतलं, तुम्ही बघू शकता. आणि आता तुम्ही बघू शकता मी हा पॅच असं उलट्या बाजूने ठेवला आणि शिलाई करून घेणार आहे. अशी शिलाई करून घेणार आहे गळ्याच्या बाजूने. आणि आता तुम्ही बघू शकता मी कैचीने जरा जरा कट करून घेणार आहे आणि म्हणजे हा पॅच वरती काढून घेणार आहे, म्हणजे वरच्या साईडने डिझाईन काढून घेणार आहे. हे बघा असं वरच्या साईडने आणि पुढच्या बाजूने मी इथं दाबटीप देऊन घेणार आहे. हे बघा अशी दाबटीप देऊन घेणार आहे पुढच्या बाजूने. बाहेरच्या बाजूने सुद्धा एक दाबटीप देऊन घेते. आता हा जो 2 नंबरचा पॅच आहे याला सुद्धा मध्यभागी मी टिप मारून घेतली आणि कॅनव्हास ठेवलं त्यावरती आणि गळ्याच्या बाजूने आता इथं याला पण शिलाई करून घेणार आहे. कपडा मागं पुढं नाही होऊन द्यायचा आणि शिलाई करून घ्यायची, कारण आकार चुकतो. त्यासाठी एकदम व्यवस्थित ठेवून इथं मी शिलाई करून घेतली आणि कैचीने जरा जरा कट करून घेतला आणि याला वरच्या बाजूने काढून घेणार आहे आणि त्यावरती मी शिलाई करून घेते. तर वरच्या बाजूने मी आता परफेक्ट शिलाई करून घेतली आणि आता साईडने मी म्हणजे बाजूने मी टिप मारून घेणार आहे. परफेक्ट आकारानुसार इथं शिलाई करून घेते
आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझी कटोरी प्रिन्स कट 4 टक्स डिझाईनचे पॅटर्न घ्यायचे असेल 88 055 74 046 या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा. आतापर्यंत भरपूर बायकांनी घेतले, तुम्हाला घ्यायचे असले तर घ्या. आणि नवीन यांना तर खूप सोपे आहे, फक्त ठेवायचं, कटिंग करायचं आणि शिवायचं. म्हणजे आपण फक्त ब्लाऊज पीसवर डबल ठेवायचं, कपडा डबलचं ठेवायचा आणि हे पार्ट ठेवायचे आणि कटिंग करायची. म्हणजे कटोरी प्रिन्स कट 4 टक्स डिझाईनचे सगळे आहेत. घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या. कॉन्टॅक्ट करा 88 055 74 046. तर हा पॅच मी 2 नंबरचा इथं तयार करून घेतला, तुम्ही बघू शकता. आणि आता मी त्यावरती परफेक्ट ठेवून घेतला आणि अशी शिलाई करून घेतली. हे बघा, एकदम परफेक्ट अशी शिलाई करून घेतली. बघ किती सुंदर असा आला हा गळा. आणि बाहेरच्या साईडने पण आता इथं मी दापटीप देऊन घेते. हे बघा, असं दापटीप देऊन घेतली. आणि तर आता इथं पॅच जोडून झालेले आहे. आणि आता यावरती आपण लेस लावून घेऊ. तर इथं मी साडीच्या कलरसारखी गळ्याला लेस लावून घेते, कारण हा जो बाजूचा पॅच आहे ना त्याला मॅचिंग होऊन जातं. त्यासाठी म्हणजे जो 2 नंबरचा पॅच आहे ना त्याच कलरची लेस मी पुढं गळ्याला घेतली, म्हणजे अजून उठून दिसतं आणि गळा पण खूप सुंदर दिसतो. आता मी इथं गोल्डन कलरची लेस लावून घेतली. तर परफेक्ट इथं 2 नंबरची लेस मी लावून घेतली. आणि आता बाहेरच्या साईडने मी गोल्डनचीच घेतली लेस, चटाई लेस घेतली आणि एकदम अशा आकारानुसार वळवून वळवून इथं मी ही लेस लावून घेते. तर तुम्ही बघू शकता आकारानुसार ही वळवून वळवून मी इथं लेस लावली. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला घ्यायची असेल ना कटोरी पॅटर्न तर नक्कीच घ्या. कॉन्टॅक्ट करा 88 055 74 046 या नंबरला. तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला माहिती सांगेल. मग तुम्ही ऑर्डर करा, मी सांगते तुम्हाला. तर घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा 88 055 74 046. तर तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, इथं मी लेस लावून घेतली आणि बाहेरच्या साईडने लेस लावून घेतली. त्यावरती डब्बलची टिप इथं मी मारून घेते, व्यवस्थित अशी शिलाई करून घेते त्यावरती. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि व्हिडिओला सबस्क्राईब जर नसेल करेल तर सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केले ना तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर तुम्हाला जर माझे कटोरी पॅटर्न घ्यायचे असेल तर 88 055 74 046 या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल. आतापर्यंत भरपूर जणींनी घेतले, तुम्हाला जर घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या. कॉन्टॅक्ट करा 88 055 74 046. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि पॅटर्न घेण्यासाठी 88 055 74 046 या नंबरला